नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। मुंबईत नोकरी स्वतःहून सोडली तर पेन्शनवर परिणाम होऊ शकतो, कोर्टचे निरीक्षण। मुंबईत मिसिंग लिंक प्रोजेक्टमध्ये बोगद्याखाली आणखी एक बोगदा सापडला। कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाच्या वसतिगृहात जेवणात किडे, विद्यार्थ्यांचा संताप। शिरोलीत अत्याचार प्रकरणाला नवे वळण, पदाधिकाऱ्याला धमकीचा आरोप। मानखुर्दमध्ये अपघातामुळे रस्ता बंद, 15 मिनिटाचा प्रवास 6 तासात। कोल्हापुरात 143 बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझर कार्यवाही। पुण्यामध्ये केमिकल कंपनीत गॅस गळती, 14 जण रुग्णालयात। राज्यभरात तापमान 45 अंशाच्या जवळ, उष्णतेचा तडाखा कायम। रत्नागिरी कोल्हापुरात महामार्गाचे काम रखडले, पुलाचे काम थांबले। मुंबईत रोहित शर्माचा वाढदिवस, IPL विक्रमांची चर्चा। पुरंदरमध्ये विमानतळासाठी भूसंपादन, एकरी 1.5 कोटी मोबदला। सोलापूरमध्ये अपघातात वाढ, 15 महिन्यात हजारो मृत्यू। महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेसाठी eKYCला मुदतवाढ शक्य। राज्यातील विद्यापीठे 12 जून पासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू। मुंबईत उत्तरपत्रिकेच्या कॉपीसाठी वाढले शुल्क, विद्यार्थी नाराज। ठाण्यामध्ये वाढत्या ट्रॅफिकमुळे नागरिक त्रस्त। औरंगाबादमध्ये उन्हामुळे पर्यटन स्थळावर कमी गर्दी। साताऱ्यात पाण्याअभावी शेती संकटात, शेतकरी चिंतेत। पालघरमध्ये समुद्र किनाऱ्यावर सुरक्षा वाढली, पर्यटकांना सूचना। नवी दिल्लीमध्ये राजनाथ सिंग यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा निशाणा। मुंबईमध्ये 15 मिनिटाचा प्रवास, 5-6 तास, वाहतूक व्यवस्था कोलमडली। मुंबईमध्ये विधान परिषद निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग। महाराष्ट्रात राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर, राजकारण तापले। भारतात PM स्वनिधी योजनेत छोट्या दुकानदारांना विना गॅरंटी कर्ज। पिंपरी चिंचवडमध्ये जिजामाता रुग्णालयातील प्रकरणामुळे सरकारी व्यवस्थेवर प्रश्न। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।